श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी विद्या नन्नेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर इथे बघा, पॅचवर्क डिझाईन आपल्याला छोटा असलेला गळा मोठा कसा शिवायचा डिझाईनमध्ये या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी पाठीचा भाग मेन कापड व्यवस्थित ठेवून आपल्याला उलटी साईड करून मध्यभागी गळा रुंदी जास्त असल्यामुळे आपल्याला टक्स टाकायचा आहे अर्धा इंच. इथे बघा, आपण जसा टक्स टाकतो त्याप्रमाणे आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे, जेणेकरून आपली गळा रुंदी व्यवस्थित मापानुसार येईल. आता ही साईड आपल्याला उलटी ठेवायची आहे वरच्या साईडनी. त्यावर अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे पाठीचा भाग आणि साईडने टिपा टाकायच्या आहेत. आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तर. तर इथे आपली डिझाईन जशी आहे त्याप्रमाणे आपल्याला दोन्ही डिझाईन सारखी आली पाहिजे अशा प्रमाणे आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे. 5 इंचावर आपल्याला टिपा टाकायच्या आहेत. कुठेही कापड ओढायचं, कुठेही अस्तर ओढायचं नाही किंवा मेन कापड ओढायचं नाही. जशात तसं आपल्याला जॉईन करायचं आहे. चुन्या नाही आल्या पाहिजे अशा प्रमाणे. आता इथे बघा, टिप टाकल्याच्या नंतर आपल्याला साईडचं शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित अस्तरच्या मापानुसार. खूप सोपी पद्धत आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. इथे बघा, आता आपल्याला सरळ भाग करून गळा रुंदी किंवा आपली डिझाईन जिथपर्यंत आहे ती डिझाईन घेण्यासाठी आपण 5 इंच बाजूला शिल्लकचं ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचा आहे हा भाग. आता इथे बघा, गळ्याची उंची आपली जास्त आहे, तर मापानुसार तुम्ही घेऊ शकता. हे कट करायचं आहे आपल्याला गोल आकारामध्ये. तुमचा गळा जेवढी उंची असेल तेवढी तुम्ही मापानुसार घेऊ शकता. इथे बघा, आता आपण कट केलेला भाग आता आपल्याला व्यवस्थित गोल गळ्याला टिप टाकायची आहे 5 इंचावर. इथे तुम्ही रेडीमेड पाइपिंग लावू शकता किंवा आपण मेन कापडाचीही लावू शकतो. तर इथे मी मेन ब्लाऊज कापडाचीच लावणार आहे. इथे बघा, हा भाग आपला आहे त्यावर मी अस्तर ठेवून घेतला आहे सरळ ठेवून आणि साईडने 5 इंचावर टिप टाकली आहे. आता मध्यभागी आपल्याला व्यवस्थित मध्ये काढून कट करायचं आहे आणि साईडला टक्स टाकून घ्यायचे आहे जिकडून आपण टिप टाकली तिकडून. आता इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. दोन्ही भाग आपले अशाच पद्धतीने आपल्याला टिपा टाकायचे आहेत. खूप छान आपला डिझाईन गळा तयार होतो पॅचवर्क. इथे बघा, दोन्ही तयार झालेले आहे. आपल्याला जॉईन करताना असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपल्याला पाइपिंग करायची आहे. तर इथे क्रॉस पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. एक आडवी ठेवायची आणि एक उभी ठेवायची एका बाजूला आणि आपल्याला तिरकस टिप टाकून आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. इथे बघा, आता आपल्याला 5 इंचावर टिप टाकायची आहे. क्रॉस पट्टी व्यवस्थित ठेवून आपल्याला पाइपिंग पट्टी. आता इथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आता इथे डबल फोल्ड करून आपल्याला 2 वेळेस फोल्ड करायची आहे आपली पाइपिंग पट्टी आणि
टीप टाकायची आहे। इथे बघू शकता पायपिंग किती छान येत आहे। इथे बघा थोडं थोडं कापड धरून आपल्याला टीप टाकायची आहे। डबल फोल्ड करायचं आहे व्यवस्थित, कुठेही पायपिंगची पट्टी ओढायची नाही, व्यवस्थित टीप टाकायची आहे। बघू शकता कुठेही कापड बाहेर निघत नाही। अशा पद्धतीने इथे आपलं पायपिंग तयार झालेली आहे गोल गळ्याला। तर इथे आपल्याला पॅच तयार केलेले व्यवस्थित ठेवायचं आहे। इथे बघा शोल्डरच्या बाजूने आपल्याला टीप टाकायची आहे। जसा आपला मोंडा होता तसा आपल्याला पॅच ठेवायचा आहे। आता इथे बाहेर निघलेलं कापड आहे ते आतमध्ये आपल्याला फोल्ड करून टीप टाकायची आहे आणि लॉक टाकायचं तिथेही। इथेही बाहेर काढतानाही लॉक टाकायचं, जेणेकरून आपलं पॅच व्यवस्थित फिट बसेल। अशा पद्धतीने इथे बघा या बाजूनेही आपल्याला व्यवस्थित शोल्डरच्या बाजूने व्यवस्थित टीप टाकायची आहे। आतमध्ये फोल्ड करून आपल्याला टीप टाकायची आहे, कुठेही धागेदोरे निघले नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला पॅच जॉईन करायचा आहे। इथे बघा दोन्ही पॅच मी जॉईन केलेले आहेत। इथे आपल्याला शोल्डरचा मध्ये काढून इथे टक्स टाकायचा आहे। अर्धा इंच, 5 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी असा टक्स टाकायचा आहे। आपल्याला डबल टीप टाकायची आहे तिथे। या बाजूलाही आपल्याला तसाच टक्स टाकायचा आहे। इथे बघा आपला टक्स टाकले, दोन्ही व्यवस्थित टाकलेले आहेत। इथे आपल्याला 2 इंचाची अस्तरची पट्टी घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पाठीच्या भागावर पाव इंच टीप टाकून आपल्याला जॉईन करायची आहे। परत इथे आपल्याला दाब टीप टाकायची आहे। आता ही पट्टी आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला टीप टाकायची आहे आतल्या बाजूने ब्लाऊज उलटा टाकून। आता ही 1 इंचाची पट्टी तयार झालेली आहे, तर आपल्याला आतमध्ये फोल्ड करून टीप टाकायची आहे। तर इथे बघा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। डिझाईन गळा कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर इथे बघा आपण लटकन केलेले आहेत। थोडंसं कापड उरलं होतं, त्यामध्ये मी पान आकाराची लटकन तयार करत आहे। इथे मी अस्तर ठेवून मी साईडने पाव इंच टीप टाकून घेतलेले आहेत। दोन्ही तयार केले आहेत आणि छोटे छोटे कट टाकून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे।